मासे खावेत तर अट्टल सारस्वतांसारखे आणि सारस्वतांच्याच जिंदा दिल पंक्तीला. मी त्यातलाच भिडू म्हणून छातीठोकपणे सांगतो, माशांच्या सारस्वती स्वयंपाकाला दुसऱ्या कशाचीही सर येणे नाही. ते त्रिभुवन अजिंक्य आहे. दिवस सुट्टीचा असावा, शक्यतो तो सोमवार किंवा गुरुवार नसावा, मागे कसलाच तगादा नसावा, उन्हं हळूहळू चढू लागावीत, दारात कोळीण यावी, थोडीशी अटळ पण जिव्हाळ्याची हुज्जत घालून तिच्याकडून 5-6 बांगडे, ओंजळभर कोलंबी आणि त्यांच्या दुप्पट तिसऱ्या किंवा तारल्या घ्याव्यात, त्या घराच्या स्वाधीन करायच्या. नारळ भरपूर आहेत ना, त्याची घरात डोकवून एक वार खात्री करून घ्यायची. अर्थात ते नाहीत हे संभवतच नाही. जशी हवा नसलेली पोकळी दुनियेत अस्तित्वात नाही, त्याचप्रमाणे किमान 2 नारळ बेगमीला नसलेलं सारस्वती स्वयंपाकघर असू शकत नाही. पैकी एक नारळ शांतादुर्गेला लागतो, दुसरा हुमण सोलकडीचा आद्य मानकरी. कांदे, लसूण, तिरफळं, सोलं वगैरेची पंचायत बायकांकडे सोपवायची. त्या लफड्यात आपण सुतराम अडकायचं नाही, त्यांचं त्या जाणून. खूप उशिरा अंघोळ आटपायची, गावगप्पा करायच्या, त्यातल्या त्या सुद्धा गोटातल्यांबरोबरच. राजकारणाची मी त्याहीपेक्षा राजकारणवाल्यांची ऐशी तैशी करायची. त्यांना 2 कोकडी शिव्या हासडायच्या, काळज्या विसरायच्या, देवाला नमस्कार करायचा. हे होईपर्यंत 1 वाजतोच. आतून वर्दी येते, मग पानापाशी बसायचं आणि प्रथम तळलेल्या तुकडीचा वास आत आत ओढून घ्यायचा. नंतर गरमागरम भाताच्या वाफांवर फुंकरी मारायच्या आणि त्याच्यावर माशाचं लालभडक कालवण ओतून घ्यायचं. भिंतीवरल्या वरद मंगेश शांतादुर्गेच्या फोटोकडे एकदा नेत्र जुळवायचे, कारण त्यांच्याच कृपेने हे अन्नब्रह्म सामोरी आलेलं असतं. आणि मग गावाकडच्या आठवणी काढीत संथपणे जेवायचं. असं म्हणतायत ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र पिंगे.